आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विश्वास पाठक सर, संचालक स्वतंत्र, महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनी महावितरण, महापारेषण, महानिर्मिती यांना विनंती करते की त्यांचं अध्यक्षीय भाषण व्हावं. सरांविषयी सांगायचं तर महाराष्ट्रामध्ये सोलर आणि इलेक्ट्रिक्समध्ये खूप मोठं योगदान सरांचं आहे आणि म्हणून आज खरं तर खूप मेहनत घेऊन आणि त्यांनी वेळ काढून आज ते आपल्या या शिखर परिषदेमध्ये आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा कौतुकाच्या आणि शुभेच्छांच्या टाळ्या देऊया आणि मी त्यांना विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. श्री विश्वास पाठक सर. मंचावरील सर्व महानुभाव, उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे ही आज जी कॉन्फरन्स आपण भरवलेली आहे त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम माफी मागतो की मी उशीर झाला मला यायला ट्रॅफिकमुळे आणि तुमचा जरा खोळंबा झाला. दुसरं, मी तुमच्या असोसिएशनचं अभिनंदन करतो की इतका प्रोफेशनली मॅनेज कार्यक्रम असा मी फार कमी पाहिलेला आहे आणि आल्यापासून ज्या प्रकारे एकेका सेकंदाचं नियोजन चालू आहे, प्रास्ताविक देखील जेवढं छोटेखानी झालं आणि मुद्देसूद झालं, या सगळ्या याच्यावरून असं वाटतं की तुम्ही सगळेच प्रोफेशनल आहात आणि तुमचं प्रोफेशनलिझम या सर्व माध्यमातून दिसत आहेत. मित्रांनो, खरं तर कंत्राटदार किंवा कंत्राटी कामगार, ज्याला पुढे जाऊन आपण कॉन्ट्रॅक्ट लेबर, कॉन्ट्रॅक्टर असं म्हणायचो, या लोकांकडे पूर्वी खूप चांगल्या नजरेने पाहिलं जात नव्हतं. थोडं दुय्यम अशा प्रकारचं स्थान असावं असं लोकांना वाटत होतं. मात्र आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की मेक इन इंडियामध्ये खरं जर योगदान असेल तर तुमच्या आमच्यासारख्या कॉन्ट्रॅक्टरच आहे. आज आपण देशातले सर्वात श्रीमंत, समजा अदानी साहेब असतील तर अदानी देखील हे कॉन्ट्रॅक्टरच आहेत. मग ते पोर्टचा कॉन्ट्रॅक्ट घेतात, पॉवर सेक्टरचा कॉन्ट्रॅक्ट घेतात, सगळ्याच घेतात. पूर्वी सरकारसोबत डील करणं हे खूप उत्साहवर्धक असं लक्षण नव्हतं, जो प्रायव्हेटली काम करायचा. मात्र आता सरकारच्या माध्यमातून कामं घेणं, परफॉर्म करणं ही एक मोठी गोष्ट झालेली आहे. आज दर 2 दिवसांनी तुम्ही जर बघत असाल तर एक IPO होत आहे, पब्लिक इश्यू होत आहे. आणि त्या पब्लिक इश्यूबद्दले मी मॅक्झिमम कंपन्या ज्या बघतो ते तुमच्यासारख्या कॉन्ट्रॅक्टिंग कंपन्या आहेत आणि त्यांचं व्हॅल्युएशन देखील ते येत आहे 2,000 कोटी, 4,000 कोटी, 10,000 कोटी. हे सगळं पाहून असं लक्षात येत आहे की गुंतवणूकदारांचा देखील तुमच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदललेला आहे. त्यामुळे तुम्ही जेवढे एक्सपांड व्हाल तेवढे तुम्हाला फंड्स येतील. प्रामाणिकपणे जो काम करेल त्याला फंड्सची कधीही वानवा राहणार नाही, अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि तुम्ही तर ग्रीनफील्ड प्रोजेक्टमध्ये आहात. सोलार ही एक अशी लाईन आहे की ज्याला मी 2008-2009 पासून मॅप करतो आहे, अभ्यास करतो आहे. जेव्हा पूर्वी सोलारच्या माध्यमातून पॉवर जनरेशन असा जेव्हा कन्सेप्ट आला तेव्हा पर मेगावॅटसाठी इन्व्हेस्टमेंट ही साधारणतः 18 ते 20 कोटी पर मेगावॅट होती, बरोबर आहे. आणि पॉवर परचेस ॲग्रीमेंट देखील प्रति युनिट किती व्हायचे? 18 रुपये, 20 रुपये. गुजरातसारख्या सरकारने, राज्यांनी 18-18, 20-20 रुपयाचे पॉवर परचेस ॲग्रीमेंट केलेले आहेत. त्याच्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सोलारची पॉप्युलॅरिटी वाढली, जागतिक स्तरावर त्याची स्वीकार्यता वाढली आणि त्याच्यामध्ये इनोव्हेशन, रिसर्च देखील इतक्या मोठ्या प्रमाणात आलं आणि तुमच्या आमच्यासारखे स्टेक होल्डर्स देखील जितक्या मोठ्या प्रमाणात आले. आज पर मेगावॅट जनरेशनसाठी 3 कोटी, 3.5 कोटी फक्त
पर मेगावॉट ही कॉस्ट आलेली आहे, म्हणजे 20 कोटीवरनं 3 कोटीवर फक्त 12-15 वर्षामध्ये. आणि जी 18 रुपये पर युनिटनी पॉवर विकत घेतली जात होती ती आज महावितरणच्याच माध्यमातून आज आम्ही 2 रुपये 80 पैसे ते 3 रुपये 6 पैसे अशी घेतो आहे. आणि तरी सगळे स्टेक होल्डर खुश आहेत, कारण पॉवर परचेस ॲग्रीमेंट हे 25-25 वर्षाचे होतात आहे आणि याच्यातला पेबॅक पिरियड आहे हा 7 ते 8 वर्षातच आहे. त्यामुळे अतिशय चांगलं गुंतवणूकदारांसाठी हे ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी एक मोठा ॲव्हेन्यू आला. सोलार सेक्टरमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. सरकारी कंपन्यांनी, महावितरणसारख्या कंपन्या किंवा महाराष्ट्र राज्यातल्या सारख्या कंपन्यांनी सोलारच्या माध्यमातून एक्सपान्शन सुरू केलं. आज मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 ही अतिशय सक्सेसफुल अशी योजना आहे, ज्याच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 9,000 मेगावॉटचं आम्ही टेंडरिंग केलं. क्लस्टर बेस्ड टेंडरिंग होतं. जगामधलं डिस्ट्रीब्युटेड सोलार हा जो प्रोजेक्ट आहे हा पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात राबवला गेला. 9,000चं टेंडरिंग झालं. लागलीच आता पुढच्या 5,000चं देखील टेंडरिंग झालेलं आहे. म्हणजे 15,000 मेगावॅट सोलारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वीज निर्मिती होणार आहे. आता ही होणं म्हणजे काय आहे? आणि आत्ता मला प्रास्ताविकेमध्ये यांनी जी विनंती केली की आमची सबसिडी देखील मिळत नाही, पैसे मिळत नाही, तर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस जे ऊर्जा मंत्री देखील आहे, यांना हे ऊर्जा खातं अतिशय चांगलं कळतं. ते आधी वित्तमंत्री देखील होते आणि सध्याचे जे वित्तमंत्री आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील ऊर्जा खातं आणि वित्त मंत्रालय दोन्ही कळतं. त्यामुळे आपल्या दृष्टीने एक अतिशय चांगली सुवर्णसंधी अशी निर्माण झालेली आहे. 16,000 मेगावॅटचं जे स्वप्न घेऊन देवेंद्रजी पुढे आले, त्याचा मागचा उद्देशच असा होता की महावितरण ही जी कंपनी आहे ही कंपनी नेहमीच आपल्या बॅलन्स शीटची झगडत आलेली आहे, प्रॉफिट अँड लॉसची झगडत आलेली आहे. खरं तर पॉवर सेक्टर इज अ रेग्युलेटेड मार्केट. No government company can go in losses. But still, DISCOM is facing this problem. Why? Because 30% of the consumption is by agriculturists. शेतकऱ्यांनी 30% वीज कन्झ्युम केल्यानंतर त्यांच्या अनंत अडचणींमुळे ते आपलं बिल चुकवू शकत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीला 30%नी कॅश फ्लोचा मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो. महावितरणला निर्माण झाल्यामुळे महाजनकोला पैसे लेट मिळतात, महापारेषणला पैसे लेट मिळतात. तर शेतकऱ्यांना आपण जी वीज देतो आहे हे मुख्यतः रात्री देतो आहे आणि रात्री वीज दिल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह होत नाही आहे आणि रिकव्हरीचा प्रॉब्लेम आहे. आज महावितरण कंपनीला प्रति युनिट साधारणतः 8 रुपयांनी खर्च येतो आणि शेतकऱ्याला ती आपण 1.5 रुपयामध्ये द्यायचो आणि ते 1.5 रुपये देखील येत नव्हते, कारण त्याच्या अनेक अडचणी होत्या. देवेंद्र फडणवीसांनी आल्या ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 आणली आणि ही योजना यावी. मी गेल्या 2014 पासून या क्षेत्रामध्ये निगडीत आहे. ॲग्रिकल्चरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा, त्यांना दिवसा वीज मिळावी, त्यांचं सेपरेट फीडर असावं, फीडरचं सेपरेशन किंवा विलगीकरण व्हावं, या सगळ्या गोष्टी आम्ही म्हणत होतो. मात्र ते होत नव्हतं. मात्र दुर्दम्य आत्मविश्वास आणि दिशा देण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस हे आपल्या सर्वांसाठी सुपरिचित आहेत. त्यांनी आलेल्या महाराष्ट्रातल्या सर्व कलेक्टरची एक मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की जिथे जिथे सरकारी जमिनी आहे त्या सरकारी जमिनींना प्राधान्य द्या. सरकारी जमीन नसतील तर आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी घ्या. आणि त्याच्यासाठी त्यांनी एक पॅकेज देखील आणलं. प्रायव्हेट लँड जर असेल तर 50,000 रुपये प्रति एकर दरवर्षी शेतकऱ्यांना त्याचा मुआवजा मिळेल. 3% इयर ऑन इयर त्याच्यामध्ये इन्क्रीज होईल. 25 वर्षासाठी आपण ती जमीन लीजवर घेऊ. सरकारी जमीन जर असेल तर केवळ 1 रुपयामध्ये ती जमीन मिळणार आहे. आणि जमीन आयडेंटिफाय करताना
इव्हॅक्युएशन फॅसिलिटी आहे की नाही हे बघायचं. ते नसेल तर सबस्टेशनचं अपग्रेडेशन करण्यासाठी 25 लाख रुपये ॲडिशनल देण्याचं ठरलं. तर मी अशा सगळ्या गोष्टी एकत्रित आल्यामुळे हे फटाफट शक्य झालं. आपण याला क्लस्टर बेस असं डेव्हलपमेंट केलं. साधारणतः 100 मेगावॅटचं क्लस्टर बेस 100 मेगावॅटचं क्लस्टर बेस केल्यामुळे डेव्हलपर आले. 9,000 मेगावॅटसाठी 30,000 कोटीची गुंतवणूक अपेक्षित होती. सरकारजवळ तेवढा पैसा नसल्यामुळे प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपवर आपण ते केलं. 30,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट ही प्रायव्हेटमधून आली. त्यांच्यासोबत आपण पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट केलं. याच्या माध्यमातून जवळजवळ 20,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि तुम्हाला मी जे अर्थगणित सांगितलं की 8 रुपयाची पॉवर आपण 1.5 आणि 2 रुपयामध्ये देतो, त्याचं अर्थगणित कसं काय जमतं? तर तो 8 रुपये आणि 1.5 रुपयामधलं जे अंतर आहे ते सरकार आपल्या तिजोरीतनं सबसिडीमधून महावितरणला पैसे देत असतं. आणि तुमच्या आमच्यासारखे जे मोठे ग्राहक आहेत, इंडस्ट्रीयल, कमर्शियल, रेसिडेन्शियल ग्राहक आहेत, त्यांच्याकडनं आपण क्रॉस सबसिडी घेत राहतो. त्यामुळे एकीकडे ओरड व्हायची की महाराष्ट्र राज्यामध्ये उद्योजकांना वीज महाग पडते, जरा त्याच्याबद्दल तुम्ही रिलीफ द्या. तर 8 रुपयाची वीज आपण जी शेतकऱ्यांना द्यायचो ती आता 8 रुपयाची वीज 3 रुपयामध्ये देणार आहे सरासरी. म्हणजे 2 रुपये 80 पैसे ते 3 रुपये 6 पैसे या दराने ती वीज शेतकऱ्यांना दिल्या जाईल. शेतकऱ्यांना ती दिवसात दिल्या जाईल. 11 KVवरनं डायरेक्ट फिडरवरून त्यांना मिळणार आहे. त्यामुळे ती रिलायबल पॉवर राहील आणि सोलारच्या माध्यमातून राहील. याच्यामुळे होणार काय, तर महावितरण कंपनीची बॅलन्स शीट दुरुस्त होणार, महाराष्ट्राचं विजेचं जे चित्र आहे ते दुरुस्त होणार आणि तुमच्या आमच्यासारख्या कॉन्ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध होणार आहे. मी आता फक्त मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2च्या माध्यमातून 16,000 मेगावॅट बद्दल बोललो. मात्र त्याचबरोबर पॅरलली देवेंद्रजींनी अजून एक योजना चालवली, ते म्हणजे ऑफग्रिड सोलार. जे शेतकऱ्यांना शेतीपंप मिळणं. गेल्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 3 लाख शेतकऱ्यांना शेतीपंप देण्यासाठी आपण टेंडर केलं. शेतकऱ्यांना पंप मिळायला सुरुवात झाली. आता महावितरणने अजून एक टेंडर काढलं, मागेल त्याला सोलर पंप 1 लाखाचे ते देखील काढलेले आहे. आणि सरकारचा मनोदय आहे की 10 लाख शेतकऱ्यांना आपण ऑफग्रिड सोलर पंप देखील देणार आहे. ऑफग्रिड पंपामध्ये केवळ 10% शेतकऱ्यांना द्यायचे आहेत, बाकी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटची सबसिडी आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारातनं हा एक मोठा गेम चेंजर कार्यक्रम होणार आहे. हे महाराष्ट्राचं चित्र जे आहे हे कुठेतरी मोदीजींच्या व्हिजनशी सिंकमध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर काय चालू आहे त्याच्या सिंकमध्ये आहे. मोदीजींनी भारताची अर्थव्यवस्था 2027पर्यंत 5 ट्रिलियनची व्हावी या दृष्टीने एक लक्ष्य पाठीशी घेतलेलं आहे. 2014ला आपली अर्थव्यवस्था फक्त $2 ट्रिलियन होती. ती परवाच्याच तारखेला आपण 4 ट्रिलियन आपण पार केलेली आहे. त्यामुळे हे जे स्वप्न आहे हे स्वप्न न राहता 2027मध्ये 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था होणार. आता हे होत असताना आर्थिक गाडं त्याचे इंजिन खऱ्या अर्थाने MSMEज असतात, जे तुम्ही आम्ही आहात. MSMEचं आज आपल्या GDPमध्ये कॉन्ट्रीब्युशन जवळजवळ 45% आहे. इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये MSMEचा वाटा 40-45% आहे. 12 कोटी लोकांना रोजगार MSME देत आहेत. त्यामुळे आपल्याला फार मोठी संधी आहे. 2027ला जेव्हा 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था होणार आहे तर ती अर्थव्यवस्था महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था वाढल्याशिवाय होणार नाही. त्यामुळे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी देखील महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन करायची या दृष्टीने देखील लक्ष हाती घेतलेलं आहे. आणि ते जर पूर्ण करायचं असेल तर पॉवर म्हणजे ऊर्जा असल्याशिवाय हे डेव्हलपमेंट होऊच शकत नाही. त्यामुळे आपली ऊर्जेची जी महाराष्ट्राची मागणी आहे ही साधारणतः 30,000 मेगावॅटची आहे. ही 30,000 मेगावॅटची मागणी ही 45,000 मेगावॅट जाणार आहे. आणि 45,000 मेगावॅट जात असताना दुसरं अजून एक बघा, एकाच एक लक्ष जे घेतलेलं आहे केंद्राने आणि राज्य सरकारने, अँड द वे दे आर वर्किंग इन टँडम.
by 2030, we have to do away with 50% fossil based power generation. म्हणजे फक्त 50% पॉवर जनरेशन हे फॉसिल बेस राहणार आहे, थर्मल राहणार आहे, आणि 50% हे रिन्युएबलमधनं राहणार आहे. आणि रिन्युएबलमध्ये बाकी जरी सगळ्या असल्या तरी सोलारचा हा वाटा मोठा राहणार आहे. आणि सुरुवात झालेली आहे. आज महाराष्ट्र जरी 5व्या क्रमांकावर असला, कुठेतरी आपण 2-2.5 वर्षामध्ये मागे पडलेलो होतो. आज राजस्थान नंबर 1 आहे, गुजरात नंबर 2 आहे, तामिळनाडू आहे, तेलंगणा आहे, पण आता महाराष्ट्र देखील 4थ्या क्रमांकावर आलेला आहे. आणि ज्या प्रकारे आपण सोलरायझेशन करतो, महाराष्ट्र देखील टॉपवर जाणार आहे. महाराष्ट्रामधल्या पॉलिसीजमुळे, ईज ऑफ डुईंग बिझनेसमुळे डेटा सेंटर जे आहेत, हा भारतातला सर्वात मोठा डेटा सेंटर बिझनेस महाराष्ट्रामध्ये येतो आहे, मुंबईच्या आसपास येतो आहे. आणि ते देखील पॉवर परचेस ॲग्रीमेंट परस्पर सोलारच्या माध्यमातून करणार आहेत. आणि महावितरण कंपनी देखील ओपन ॲक्सेस अलाव करतो. म्हणजे पॉवर महावितरणच्या द्वारेच घेतली पाहिजे असं बंधन नाही आहे. ओपन ॲक्सेसमधनं परस्पर पॉवर परचेस ॲग्रीमेंट होऊ शकतील. डेटा सेंटरसाठी मोठे मोठे उद्योग इथे येणार आहेत. त्यामुळे एक प्रकारे सोलरचे आपण जे स्टेक होल्डर आहात त्यांच्यासाठी अतिशय सुगीचा काळ आहे. आणि इतकी मोठी जी कॅपॅसिटी आपल्याला रॅम्पअप करायची आहे, मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला प्रत्येकाला कामं कमी पडणार आहेत. म्हणजे वेळ कमी पडणार आहे, रिसोर्सेस कमी पडणार आहे. इतकी मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही अशाच प्रकारे याच्यामध्ये गुंतून राहा. फार मोठी संधी याच्यात निर्माण होणार आहे. आत्ता परवा सोलारच्या एका कंपनीचा पब्लिक इश्यू आला. काय कंपनी? प्रीमियर. त्या कंपनीच्या पब्लिक इश्यूचा साईज बघा तुम्ही. मी ऐकतोय वारी देखील कंपनी येते आहे. म्हणजे 5-6 वर्षामधली डेव्हलपमेंट आहे. तर अशा या सगळ्या कंपन्या ज्या प्रकारे येतात आहे, त्याचं कारणच आहे की गुंतवणूकदारांची मानसिकता टुवर्ड्स सोलार इज व्हेरी पॉझिटिव्ह. अँड यू आर पार्ट ऑफ दॅट, यू आर बेनिफिशरी ऑफ दॅट सिस्टम. त्यामुळे तुम्ही असेच कामं करत राहा. तुमचे जे काही विषय असतील, तुमचे प्रतिनिधी मला भेटतील. माझ्या प्रतिनिधी पूर्ण मी सोडवण्याचा प्रयत्न करील. आणि मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. ज्या प्रकारे हे यंग मी क्राऊड बघतो आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही सगळे एंटरप्रिन्युअर्स आहात, ते बघून मला आनंद वाटला. तुमच्यामध्ये येऊन आनंद वाटला. मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.